नमस्कार मंडळी, आयुर्वेद आपल्या दारी या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ही दिसणारी छोटीशी वनस्पती भूमी आवळा या वनस्पतीविषयी आज माहिती जाणून घेऊया. आवळ्यांच्या पानासारखे दिसणारे परंतु थोडे रुंद व जमिनीकडे आवळ्यासारखे दिसणारे गोल गोल फळे दिसतात ना तुम्हाला, आणि म्हणूनच हिला भूमी आवळा असं म्हटलं गेलं आहे. ही भारतामध्ये साधारणतः सर्वत्र दिसते. ही उष्ण प्रदेशात दिसून येते. तुमच्या शेतात, पाटाच्या कडेला, तुमच्या अवतीभोवती प्लॉटमध्ये कुठेही वनस्पती तुम्हाला चटकन दिसून येते. आणि आता ह्या वनस्पतीचे गुण बघूया. हिचा रस तिक्त कषाय मधुर असल्या कारणाने आणि वीर्यशीत असल्याने ही वनस्पती थंड आहे. आणि म्हणून आणि ही गुणाने बल्य असल्या कारणाने तुमचा थकवा घालवण्यासाठी आजकाल भूमी आवळ्याचा सोरस किंवा ज्यूस बऱ्याच कंपन्या बाजारामध्ये आणत आहेत. हिचा स्थानिक किंवा बाह्य भागासाठी उपचार म्हणून ही वनस्पती रोपण असल्या कारणाने एखादी जखम झाली तर हिच्या पानांचा लगदा जर तुम्ही करून लावला तर तुमची जखम आणि त्यामध्ये असलेला ठणक आणि जखम लवकर भरून येण्यास मदत होते. पूर्वीच्या काळी अस्थिभंग म्हणजे हाडं तुटले यासारखे आजार असायचे, त्यावेळेस याच्या पानाचा लगद्याचा उपयोग करून ह्या वनस्पतीचा उपयोग करून घेतला जायचा. ह्या वनस्पतीचा अभ्यंतर म्हणजे पोटातही बरीच ही अशी गुणकारी वनस्पती आहे. ही वनस्पती दीपन पाचन असल्या कारणाने ही अग्निमांद्य म्हणजे भूक न लागणे, आम्लपित्त यासारख्या पोटांच्या सर्व तक्रारीवर हिचा उपयोग केला जातो आणि हिचा गुणही छान आहे मित्रांनो. ही वनस्पती कावीळ सारख्या पित्तज व्याधीवर, हेपॅटायटिस, लिव्हर सिरोसिस, फॅटी लिव्हर यामध्ये डिटॉक्सिफिकेशनचं काम करून दिसून आलेलं आहे मित्रांनो. आणि आधुनिक संशोधनाने हे सिद्ध झालेलं आहे. तर मित्रांनो, या वनस्पतीविषयी माहिती कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.